विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी राज्यसेवा कंबाईन आणि कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी या परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आणि या बातमीचा जो प्रभाव आहे तो तुमच्या सगळ्यांच्या जीवनावर पडणार आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती तुम्ही काळजीपूर्वक ऐका बरं का. महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता आपला जो सिलेबस आहे एमपीएससीचा कंबाईन ग्रुप बी कंबाईन ग्रुप सी आणि राज्यसेवेचा तो बदलणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक कमिटी अपॉइंट केलेली आहे आणि त्या कमिटीला सांगितलेलं आहे की तुम्ही 3 महिन्यामध्ये आम्हाला अहवाल द्या. आणि त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे हा अहवाल जाणार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्याच्यामध्ये बदल करणार आहे. आणि या संदर्भातली जी डिटेल बातमी आहे ती मी तुम्हाला आता सांगतो. आणि हे पण सांगतो की कोणते विषय जे आहे ते त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. अजूनपर्यंत क्लिअर नाही, परंतु त्यांनी एक अंदाज दिलेला आहे. ठीक आहे, चला सुरू करूया. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा हे बघा, हा तो जी आर आहे. ठीक आहे, कधी आलेला आहे? 13 तारखेला आला आहे. म्हणजे 12 जूनचा जी आर आहे आपल्याला 13 जूनला मिळालेला आहे. ठीक आहे, कोणाचा आहे? नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन. विषय काय आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्याबाबत. याचा अर्थ काय होतो माहितीये तुम्हाला? याचा अर्थ होतो की जो अभ्यासक्रम आहे त्याचा अनालिसिस केला जाणार. ठीक आहे, कोणते विषय हे काळाला धरून आहे, कोणते विषय काळाला धरून नाही आहे, त्याचं सुद्धा अनालिसिस केला जाणार. आणि जे कालबाह्य झालेलं आहे त्या गोष्टी चेंज केल्या जाणार, नवीन गोष्टी ऍड केल्या जाणार. ओके, आता कार्यालयीन आदेश काय बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या पत्र क्रमांक 2251 दिनांक 13 मे 2026 अन्वये स्पर्धा परीक्षांचा विद्यमान अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची विनंती महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेस केलेली आहे. ही जी संस्था आहे हिला मित्र या नावाने ओळखला जाते. ठीक आहे, विनंती कोणी केली आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विनंती केली आहे की आम्हाला आता तुम्ही नवीन अभ्यासक्रम जो आहे तो ऍड करून द्या, कारण हा अभ्यासक्रम जो आहे तो कालबाह्य झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे एक लढतर नाही संपत आहे, दुसरं लढतर आपल्या मागे लागून राहिलं. म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हटलं होतं की फटाफट अभ्यास करा, चांगला जीव तोडून अभ्यास करा आणि मोकळे होऊन जा. हे नवीन नवीन बदल येतच राहणार आहे. ठीक आहे, पहा, बदलत्या शैक्षणिक आणि व्यावहारिक गरजांच्या अनुषंगाने जे अधिकारी होत आहे त्याला आम्हाला पुन्हा जास्त ट्रेनिंग द्यावं लागत आहे. त्यापेक्षा त्यांच्या सिलेबसमध्येच ह्या गोष्टी ऍड करा, जेणेकरून आम्हाला जास्त ताण सहन करावं लागणार नाही. आणि बदलत्या गरजांच्या अनुषंगाने अभ्यासक्रम अद्ययावत करा, अपडेट करा. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या निर्देशानुसार सदर कार्यासाठी तज्ज्ञ समिती अपॉइंट करण्यात आलेली आहे. मग ही तज्ज्ञ समिती जी आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे त्याला एकदा बघूया. हे आपल्या कामाचं नाही, कोणी असू द्या, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे कोण कोण आहे म्हणून. बघा, प्रवीण परदेशी रिटायर्ड झाले आहे, पण मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहे. ठीक आहे, हे अध्यक्ष आहे या समितीचे. ठीक आहे, श्री डी के जैन माजी मुख्य सचिव याचे सदस्य आहे. श्री रघुनाथ माशेलकर प्रख्यात शास्त्रज्ञ आहे, चांगला माणूस आहे. ठीक आहे, हे याच्यामध्ये असणार आहे. डॉक्टर संजय बेलसरे हे सुद्धा सचिव आहे लाभक्षेत्र विकासचे, ते सुद्धा याच्यामध्ये आहे. डॉक्टर उमाकांत दांगट मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन. आणि श्री शेखर गायकवाड फेमस व्यक्तिमत्व आहे, खूप चांगले बदल केले यांनी आपल्या प्रशासनामध्ये. अतिरिक्त महासंचालक यशदा आणि श्री अमन मित्तल सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र. तर ही जी 7 सदस्याची समिती आहे ती अपॉइंट केल्या गेलेली आहे. आणि या समितीला काय सांगितलेलं आहे? या समितीला सांगितलं की तुम्ही 3 महिन्यामध्ये आम्हाला अहवाल द्या. कोणी म्हटलंय? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने. 3 महिन्यामध्ये अहवाल गेल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग सिलेबसच्या संदर्भात नवीन अपडेट आपल्याला देईल. आणि नवीन सिलेबस जो आहे तो आपल्याला आता अभ्यासक्रमाला येणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता तुमच्या मनामध्ये हा असेल की सर येणार कधी नेमकं, ते मी सांगतो. पहिले इकडे बघा, 13 मेचा जी आर आहे. एमपीएससीने विनंती केली आहे स्वतः. कोणत्या संस्थेकडे आहे? मित्रकडे. मित्र नावाची संस्था आहे, त्याला विनंती केलेली आहे. उद्दिष्ट काय आहे? प्रशासनाला जर आधुनिक बनवायचं असेल तर तुम्ही सिलेबस जो आहे परीक्षेचा त्याला तुम्ही अपडेट करा. आता बघा, हे जे अधिकारी बनतात याला ट्रेनिंग मिळते की नाही? मिळते ना. कुठे मिळते? यशदामध्ये मिळते. तुम्ही तिथे तर ट्रेनिंग देताच ना? म्हणे हो आम्ही तर देतोच, पण तुम्ही सिलेबसमध्ये सुद्धा चेंजेस करा. ठीक आहे, काय म्हणवलेलं आहे? टेक्नॉसॉवी तुम्ही बनवा. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की जे जग बदलत आहे ते एआय न मोठ्या प्रमाणात जग बदलणार आहे. मग जे अधिकारी येणार आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, याचं सखोल नॉलेज असलं पाहिजे. म्हणून टेक्निकल गोष्टी सुद्धा आता याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. क्लिअर? पुढं, उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती अपॉइंट करण्यात आलेली आहे. श्री प्रवीण परदेशी याच्यामध्ये आहे. यांच्या काही गोष्टी मला पटल्या नव्हत्या, कारण त्यांचे निर्णय जे आहे हे निर्णय मागे 1-2 निर्णय असे होते की जे खूप जास्त म्हणजे वादग्रस्त होते. पण बाकी फार हुशार माणूस आहे म्हणून ओळखला जातो.
डी.के. जैन, रघुनाथ माशेलकर सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. आता या पुनरावलोकनाची व्याप्ती कुठपर्यंत असणार आहे, म्हणजे कोणत्या परीक्षा ज्या आहेत त्याच्या सिलेबस चेंज होऊ शकतात. राज्यसेवेचा सिलेबस चेंज होऊ शकतो, कंबाईन ग्रुप बीचा सिलेबस चेंज होऊ शकतो आणि कंबाईन ग्रुप सीचा सिलेबस चेंज होऊ शकतो. ठीक आहे. एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रमुख परीक्षा यांच्या सिलेबसमध्ये बदल होऊ शकतो. ठीक आहे. आता दृष्टिकोन जो आहे तो कसा बदलणार आहे, जो पारंपरिक अभ्यासक्रम आहे त्याला आता आधुनिक बनवला जाणार आहे. मग आधुनिक बनवला जाणार आहे म्हणजे काय, तर कालबाह्य झालेले जे जुने विषय आहे ते जुने विषय किंवा ज्याच्यामध्ये केवळ सिद्धांतावर भर दिला जात होतं त्याला बाजूला केला जाणार आहे. त्या जागी बदलत्या व्यावहारिक गरजानुसार नवीन विषय जे आहे आणि टेक्निकल विषय जे आहेत म्हणजे टेक्नोसावी गोष्टी ज्या आहेत ते सिलेबसमध्ये ऍड केल्या जाणार आहे. जुने कालबाह्य विषय हटवल्या जाणार आहे. नवीन तांत्रिक आणि समकालीन घडामोडीवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. तांत्रिक म्हणजे काय, तर संपूर्ण जग इथून पुढे एआयचं असणार आहे, त्या रिगार्डिंग गोष्टी ऍड केल्या जाईल. आणि समकालीन म्हणजे काय रे, तर आपल्या सिलेबसमध्ये बघा की आता 2026 पर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी नव्हत्या. ठीक आहे, काही काही विषयांमध्ये होत्या, काही काही विषयांमध्ये नव्हत्या, तर त्या गोष्टी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात ऍड केल्या जाणार आहे. सरकार बदललं, योजना बदलल्या, मोठ्या प्रमाणात आता त्या गोष्टी या ठिकाणी ऍड केल्या जाऊ शकते. आता नवीन अभ्यासक्रमाचे 3 स्तंभ असणार आहे. कोणता, एक टेक्निकल गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये ऍड होऊ शकतात. अजूनपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट माहित नाहीये की कुठले विषय ऍड होईल, पण या जी आर मध्ये म्हणजे या पत्रामध्ये त्यांनी जे काही दिलेलं आहे त्यानुसार आपण काही अंदाज बांधू शकतो की काय काय ऍड होऊ शकते. तांत्रिक विषय जे आहे म्हणजे टेक्निकल गोष्टी ऍड केल्या जाऊ शकतात. एआय आहे, सायबर सिक्युरिटी आहे, ठीक आहे, यासारख्या गोष्टी, डिजिटल पेमेंट आहे, यासारख्या गोष्टी इथे ऍड केल्या जाऊ शकतात सिलेबसमध्ये. प्रशासकीय विषय ऍड केल्या जाऊ शकतात आणि समकालीन घडामोडी ऍड केल्या जाऊ शकतात. एक एक डिटेलमध्ये पाहू. तांत्रिक विषय, तांत्रिक विषयामध्ये काय, डिजिटल गव्हर्नन्स, सगळं जे आहे ते आता एआय बेसिसवर होत आहे. पूर्णपणे सगळीकडे जगात इंटरनेट आलेलं आहे. त्या बेसिसवर नव्या गोष्टी, नवीन सिलेबस जो आहे तो आपल्या याच्यामध्ये ऍड केला जाऊ शकतो. डेटा अनालिसिस खूप महत्वाचा आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहे याच्याबद्दलची हे जे टॉपिक आहे ते ऍड केल्या जाऊ शकतात. तुम्हाला याची माहिती कदाचित घ्यावी लागू शकते सिलेबसमध्ये. सायबर सिक्युरिटीच्या संदर्भातली गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये ऍड केल्या जाऊ शकतात आणि नवीन पुन्हा काही जे काही टेक्नॉलॉजी असेल ते ऍड केल्या जाऊ शकते. कारण व्यावहारिक गरजा ज्या आहेत ते पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून ह्या गोष्टी ऍड केल्या जाऊ शकतात. दुसरा प्रशासकीय विषय, त्यामध्ये सार्वजनिक धोरण आहे, पब्लिक पॉलिसी आहे. मग त्या पब्लिक पॉलिसी याच्यामध्ये ऍड केल्या जाऊ शकतात. आधुनिक काळातली प्रशासकीय चॅलेंजेस याच्यामध्ये ऍड केल्या जाऊ शकतात. व्यवस्थापन कौशल्य ऍड केल्या जाऊ शकतात आणि शासनाच्या नवीन उपक्रमाची अंमलबजावणी त्याची माहिती आपल्या सिलेबसमध्ये ऍड केल्या जाऊ शकते. ठीक आहे, मी हे शकतो किंवा शकते असं सांगत आहे कारण त्यांनी पत्रामध्ये जे दिलेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला ह्या शक्यता सांगत आहे की काय काय येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर तिसरी समकालीन घडामोडी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय, इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही बघता तर या संदर्भातला जो वेटेज आहे तो वाढवला जाऊ शकतो. पर्यावरणपूरक प्रशासकीय पद्धती ज्या आहे, ठीक आहे, इको फ्रेंडली ऍडमिनिस्ट्रेशन हे सुद्धा ऍड केलं जाऊ शकतं. आर्थिक सुधारणा ज्या आहेत ते तुम्हाला ऍड केल्या जाऊ शकतात आणि नवीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाह ऍड केल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आता चालू घडामोडींचा प्रशासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष वापर जो आहे तो सुद्धा आपल्याला सिलेबसमध्ये दिसू शकतो. ठीक आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे, तर उद्दिष्ट आहे की भविष्यातला अधिकारी घडवणे. पारंपरिक अधिकारी जो आहे, जो पारंपरिक सिलेबस मधून शिकलेला आहे त्या जागी अद्ययावत अपडेटेड अधिकारी घडवणे हा याचा मुख्य उद्देश असू शकतो. जो टेक्निकली स्ट्रॉंग असेल, जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टिकोनातून स्ट्रॉंग असेल, समकालीन गोष्टीचं त्याला भरपूर नॉलेज असेल आणि अशा प्रकारचा चांगला अधिकारी त्यांना घडवायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता ही जी समिती आहे तर याला किती वेळेची मुदत दिलेली आहे, तर लक्षात ठेवा 12 जूनला समिती स्थापन करण्याचा आदेश दिलेला आहे. 3 महिन्याची मुदत दिलेली आहे. सप्टेंबर 2026 पर्यंत अंतिम शिफारशी ज्या आहे त्या सादर करा असं सांगितलेलं आहे. आगामी एमपीएससी परीक्षांच्या तयारीच्या दृष्टीने हा एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. मग आता याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की आता दोन सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत. एक, सर आता आम्ही अभ्यास कसा करायचा, आम्ही तर 2027 ला टार्गेट करताय, 28 ला टार्गेट करताय. मग हा बदल जो आहे हा बदल लागू झाला तर आम्ही आता अभ्यासाची आमची जी कंडिशन आहे किंवा आमची अभ्यासाची प्रोसेस आहे ती थांबवून देऊ की काय करू. अजिबात थांबवू नका. सगळा सिलेबस अजिबात चेंज होणार नाहीये, तर तुमच्या सिलेबसमध्ये काही प्रमाणात बदल होणार आहे. सगळा सिलेबस चेंज होणार आहे का, नाही. मग आता आपण थांबून राहिलं तर चुकीचं होऊ शकते. थांबायचं नाही, अभ्यास तुम्ही चालू ठेवा. सगळ्या गोष्टी बदलणार नाही आणि त्यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट की पॅटर्न नाही बदलणार.
ठीक आहे. पॅटर्न मध्ये अजिबात बदल होणार नाही. प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू राज्यसेवेला राहणारच, प्रिलिम आणि मेन्स कंबाईनला राहणारच, त्याच्यात कोणताच बदल नाहीये. इव्हन परीक्षांच्या मार्कांमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता नाहीये. बदल फक्त सिलेबसमध्ये होऊ शकतो. ठीक आहे. काही गोष्टी ह्या काढून टाकल्या जाऊ शकतात, काही गोष्टी ऍड केल्या जाऊ शकतात, पण टोटल सिलेबस चेंज होईल का? टोटल सिलेबस चेंज नाही होणार. म्हणून तुम्ही अभ्यास करत राहा, तुमचा अभ्यास चालू ठेवा, जरी तुम्ही 2027-28 ला टार्गेट करत असाल तरीही. दुसरं, तर कधीपासून बदल होईल, हा सिलेबस कधीपासून लागू होईल? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की यांनी काय म्हटलंय, 3 महिन्यात आम्हाला हा सिलेबस सबमिट करा. 3 महिन्यात जर ही जी कमिटी आहे, या कमिटीने जर आपला अहवाल दिला, आता सगळे हुशार लोक आहे प्रचंड, देऊ शकते 3 महिन्यामध्ये. जर 3 महिन्यामध्ये दिला तर आपल्या 2026चं वेळापत्रक हे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत येऊन जाते, नोव्हेंबर पर्यंतच येऊन जाते. मग आता कोणता महिना आहे? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. जर सप्टेंबर पर्यंत सबमिट केलं तर आयोग याला नोव्हेंबर मध्ये लागू करण्याची शक्यता राहू शकते बरं का. तर असं आपण समजू की 30% शक्यता जी आहे ही आता 2027 मध्ये आहे, आणि 100% 100% जास्त होईल. 99% शक्यता की 2028 ला हा जो बदल आहे तो लागू होईल. 2028 99% ह्या जो सिलेबस आहे तुमचा तो त्यातल्या काही गोष्टी बदललेल्या राहील. 27 मध्ये 30% शक्यता आहे, जर यांनी खूप चांगलं काम केलं, फास्ट काम केलं, जी अपेक्षा नाहीये पण होऊ शकते. कळलं का? येस. हा मुद्दा लक्षात ठेवा बरं का तुम्ही. हा, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की लक्षात ठेवा, काळानुसार बऱ्याचशा गोष्टी बदलत राहणार आहे. आम्ही जेव्हा तयारी करायचो त्यापेक्षा काही गोष्टी आता बदललेल्या आहे. आता ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित पुन्हा काही दिवसांमध्ये बदलू शकतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगायचो, अरे प्रामाणिकपणे अभ्यास करा. ठीक आहे, अभी नाही तो कभी नाही. जेवढा वेळ आहे पूर्ण डेडिकेशन देऊन अभ्यास करा, कारण कधीही ह्या सगळ्या गोष्टी बदलू शकतात. म्हणून तुम्ही फटाफट अधिकारी होऊन बाहेर निघून जा, असं मी तुम्हाला म्हणत होतो. परंतु काळानुसार बदल होणारच आहे. तो बदल आपल्याला स्वीकारावा लागणारच आहे. ते काय मला विचारणार आहे, अरे वैभव सर तुमचं काय मत आहे, जरा सांगा बरं, सिलेबसमध्ये काही चेंज करायचे का? तेच कमिटी अपॉइंट करणार, त्यांच्याच लोकांना बसवणार, कारण त्यांना प्रशासनातला खूप मोठा अनुभव असतो आणि त्यांना माहित असतं की इथे येणारे जे अधिकारी आहेत त्यांना काय माहिती आहे, काय नाही माहित आहे. मग त्यांच्या गरजा काय आहे, त्या गरजा या सिलेबस मधून पूर्ण होत आहे का नाही होत आहे. नसन होत तर मग कोणत्या गोष्टी ऍड करायला पाहिजे हे सुद्धा ते सांगणार आहे. त्यामुळे त्यांनी जे काही ठरवलं आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल. कळलं? म्हणून बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो होत राहणारच आहे. काळानुसार आपण बदललं पाहिजे. ठीक आहे, व्हेरी गुड. तर आता तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. मी या संदर्भातले आता 3 महिन्यानंतर ज्या काही शिफारशी येतील त्या शिफारशीमध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय नाही दिलेलं आहे, हे सगळे चेंजेस मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, कारण आपलं लेक्चर आलं की तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला आपलं लेक्चर दिसेल. ओके. सोबतच लक्षात ठेवा की 2027 ची तयारी करण्यासाठी आपल्याकडे नवीन बॅच आहे. या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. पूर्ण सिलेबस बदलणार नाही, म्हणून आतापासून तयारी चालू करा. ज्या काही गोष्टी बदलल्या जातील पुढे, समजा जर बदलल्या 27 ला, तर आम्ही या बॅचमध्ये तुमच्या कव्हर करून देऊ. पण आतापासून तयारी सुरू करा. पूर्ण सिलेबस कव्हर करून दिला जाईल. ठीक आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे आणि ज्यांनी स्वतः पोस्ट काढलेली आहे एमपीएससीच्या परीक्षेतून, डेप्युटी कलेक्टर झालेले आहे, क्लास 1 झालेले आहे, ते तुम्हाला या ठिकाणी मेंटॉरशिप देणार आहे. तर यांच्या अनुभवाचा, हे स्वतः सक्सेस झाले आहे, त्याचा फायदा तुम्हाला या बॅचमध्ये नक्की मिळेल. त्यानंतर कंबाईनची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे 2027 साठी. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे, एकदम टू दी पॉइंट एक्झाम ओरिएंटेड आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जर काहीही प्रॉब्लेम राहिला, ठीक आहे, जे काही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे या माहितीच्या संदर्भात तुम्हाला काही अपडेट राहिलं, काही प्रॉब्लेम राहिला, तर हा माझा मोबाईल नंबर आहे 9307814586. या नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. हा माझा स्वतःचा नंबर आहे. हा व्हॉट्सअप नंबर पण आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता किंवा टेक्स्ट मेसेजमध्ये सुद्धा विचारू शकता. ज्या काही अपडेट माझ्याकडे राहील त्या मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पण अजिबात पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी बदलणार नाहीये, काहीच गोष्टी बदलणार आहे. अभ्यास चालू ठेवा. ओके. चला, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर.